वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एंडोमेम्ब्रेनस सिस्टीम यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपॅरेटस हे भाग पाहिलेत. तर आपल्याला आज व्हॅक्यूल, लायसोझोम्स हे सेल ऑर्गेनेल्स या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. पहिलं बघूत लायसोझोम्स. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज सुसायडल बॅग्स. सुसायडल बॅग्स कारण या सेलमध्ये आल्यानंतर किंवा या पार्टमध्ये आल्यानंतर जे सेलचे इंटरनल ऑर्गेनेल्स आहेत किंवा जे काही घटक आहेत हे डिस्ट्रॉय किंवा डिजनरेट केल्या जातात, ते नष्ट होतात, म्हणून त्या स्ट्रक्चरला सुसायडल बॅग्स असं म्हणतात. दीज आर मेम्ब्रेन बाउंड व्हेसिक्युलर स्ट्रक्चर्स दॅट आर फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ पॅकिंग इन गोल्गी ॲपॅरेटस. आता लायसोझोम्स यांच्यावर मेम्ब्रेन बाउंड असणारं हे स्ट्रक्चर आहे आणि हे व्हेसिकलच्या स्वरूपात आहे. व्हेसिकल म्हणजे ज्यामध्ये काहीतरी लिक्विड मटेरियल भरलेलं आहे, असे जे सर्कल आहेत त्यांना व्हेसिकल्स असं म्हणतात. आणि व्हेसिकलसारखं हे दिसणारं स्ट्रक्चर, याच्यावर मेम्ब्रेनचं कवर आहे आणि हे गोल्गी ॲपॅरेटसमध्ये तयार केले जात असतात. These are rich in almost all types of hydrolytic enzymes. लायसोझोम्स जे आहेत यांच्यामध्ये नंबर ऑफ हायड्रोलायसिस करणारे एन्झाईम्स हे प्रेझेंट आहेत, जे की त्या घटकांना डिस्ट्रॉय करतात किंवा ब्रेकडाऊन करतात. तर एक्झाम्पलमध्ये हायड्रोलेसेस जे लायपेजचं ब्रेकडाऊन करतात, प्रोटीन्सचं लायपेजेस हे लिपिड्सचं ब्रेकडाऊन करतात, प्रोटिओसेस हे प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन करतात, तर कार्बोहायड्रेसेस हे कार्बोहायड्रेटच्या ब्रेकडाऊनमध्ये मदत करणारे हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत, जे लायसोझोम्समध्ये प्रेझेंट असतात. दीज आर ॲक्टिव्ह ॲट ॲसिडिक pH. आता लायसोझोम्स आहेत हे जर सेलचा pH हा ॲसिडिक असेल तर ते ॲक्टिवली किंवा चांगल्या पद्धतीने त्यांची क्रिया करत असतात. दीज आर ॲब्सेंट इन सम फंगाय, युग्लिना अँड मेरिस्टेमॅटिक सेल्स. लायसोझोम्स जे आहेत ते काही सेलमध्ये आपल्याला ते पाहायला मिळत नाहीत, जसं की फंगाय आहेत. त्यानंतर युग्लिना म्हणजे किंगडम प्रोटिस्टामध्ये येणारे जे काही युग्लिनॉइड्स आहेत ते, आणि प्लांटमध्ये असणाऱ्या मेरिस्टेमॅटिक सेल्स यांच्यामध्ये लायसोझोम्स हे स्ट्रक्चर ॲब्सेंट असते. नंबर ऑफ लायसोझोम्स व्हॅरीज डिपेंडिंग ऑन ॲक्टिव्हिटी ऑफ सेल. लायसोझोम्सची संख्या ही त्या सेलच्या ॲक्टिव्हिटीवर अवलंबून असते. जर सेलची ॲक्टिव्हिटी ही फास्ट असेल, जास्त असेल, तर लायसोझोम्सची संख्या ही जास्त असते, आणि जर ॲक्टिव्हिटी कमी असतील तर लायसोझोम्सची संख्या कमी असते. देन फंक्शन. दीज एन्झाईम्स आर केपेबल ऑफ डायजेस्टिंग कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स अँड न्यूक्लिक ॲसिड. आता हे जे लायसोझोम्स आहेत यांच्यामध्ये असणारे जे एन्झाईम्स आहेत, या एन्झाईम्सचा उपयोग कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स किंवा न्यूक्लिक ॲसिड यांच्या ब्रेकडाऊनसाठी किंवा त्यांच्या डायजेशनसाठी केला जात असतो. दिस इज अबाउट सुसायडल बॅग्स ऑफ सेल्स. दे आर लायसोझोम्स. नेक्स्ट स्ट्रक्चर इज व्हॅक्यूल्स. इट इज मेम्ब्रेन बाउंड स्पेस इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये असणारी ही स्पेस आहे, परंतु त्याला एका मेम्ब्रेननी कव्हर केलेलं आहे. ते स्ट्रक्चर म्हणजे व्हॅक्यूल्स. इट कंटेन्स वॉटर, सॅप, excretory products and other material that are not useful for cells. आता ह्या व्हॅक्यूल्समध्ये काय काय आहे तर वॉटर, सेल सॅप, त्यामध्ये असणारे घटक द्रव्य, त्याशिवाय एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स जे टाकाऊ असे घटक त्या मेटाबॉलिक रिॲक्शनमध्ये तयार केले जातात ते घटक, अँड अदर मटेरियल दॅट इज नॉट युजफुल फॉर सेल्स. The single membrane covering vacuole is tonoplast. व्हॅक्यूलवर सिंगल मेम्ब्रेनचं कवर आहे. लायसोझोम्सवर सुद्धा मेम्ब्रेनचं कवर आहे. इथं
सिंगल मेम्ब्रेन आपल्याला पाहायला मिळते अँड दॅट इज नोन ॲज टोनोप्लास्ट. द कवरिंग ऑफ व्हॅक्यूल इज कॉल्ड ॲज टोनोप्लास्ट. Then in plant cell, vacuole occupies near about 90% of volume of cell. प्लांट आणि ॲनिमल सेलचा डिफरन्स पाहताना आपण पाहिलं होतं की प्लांट सेलमध्येच व्हॅक्यूल हे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. नियर अबाउट 90% ऑफ व्हॉल्यूम इज ऑक्युपाईड बाय व्हॅक्यूल्स. व्हॅक्यूल्सचा सरफेस एरिया किंवा जागा ही मोठी आहे. फंक्शन: टोनोप्लास्ट फॅसिलिटेट ट्रान्सपोर्ट ऑफ नंबर ऑफ आयन्स अँड अदर मटेरियल्स अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. आता टोनोप्लास्टद्वारे जे काही सायटोप्लाझममध्ये असणारे जे काही मटेरियल आहे, आयन्स आहेत तर किंवा इतर सोल्यूट आहेत, हे मॅक्झिमम व्हॅक्यूलमध्ये स्टोअर करून ठेवणं किंवा त्या बाजूला ट्रान्सपोर्ट करणं हे त्याचं महत्त्वाचं काम आहे. सो आयोनिक कॉन्सन्ट्रेशन इज सिग्निफिकंटली हायर इन द व्हॅक्यूल्स दॅन द सायटोप्लाझम. आता बघा, कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट या ठिकाणी ट्रान्सपोर्ट हे केल्या जात असते. तर त्यामुळे होतं आहे काय, आता कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट म्हणजे काय की रुटीनली जोपर्यंत जेव्हा दोन्ही जे काही कंपार्टमेंट आहेत व्हॅक्यूलचं आणि सायटोप्लाझमचं यामधलं आयोनिक कॉन्सन्ट्रेशन सेम होत नाही, सिमिलर होत नाही, तोपर्यंत टोनोप्लास्टद्वारे मॅक्झिमम घटक हे काय केले जातात, व्हॅक्यूलमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात. परंतु काही घटक असे आहेत जे दोन्ही बाजूला आयोनिक कॉन्सन्ट्रेशन सेम झालं तरीसुद्धा कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या विरोधात जाऊन एनर्जी स्पेंड करून त्या घटकांचं व्हॅक्यूल्स ॲब्सॉर्प्शन करत असतात. आणि त्यामुळं व्हॅक्यूल्समधलं जे काही सॅप किंवा जे लिक्विड आहे त्याचं आयोनिक कॉन्सन्ट्रेशन हे सायटोप्लाझमच्या आयोनिक कॉन्सन्ट्रेशनपेक्षा जास्त असतं. नेक्स्ट, इन अमिबा द कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल इज प्रेझेंट अँड दॅट इज इम्पॉर्टंट फॉर एक्सक्रीशन. जे अमिबामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल पाहायला मिळते, परंतु ह्याचा महत्त्वाचा रोल हा एक्सक्रीशनमध्ये होत असतो. एक्सक्रीशन म्हणजे टाकाऊ पदार्थ जे आहेत ते शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी याचा उपयोग केला जातो. इन प्रोटिस्टा फूड व्हॅक्यूल इज फॉर्म्ड बाय एंगल्फिंग द फूड पार्टिकल्स. तर एक्झॅक्टली उलट प्रोटिस्टामध्ये या व्हॅक्यूलचा उपयोग त्यांचं फूड मटेरियल एंगल्फ करणे, गिळण्यासाठी या व्हॅक्यूलचा ते उपयोग करत असतात. दिस इज अबाउट व्हॅक्यूल. नेक्स्ट इज मायटोकॉन्ड्रिया. Mitochondria are sausage shaped or cylindrical in shape. मायटोकॉन्ड्रिया हे स्ट्रक्चर आपल्याला बशीच्या आकाराचं असणारं पाहायला मिळते. साईज इज डायमीटर इज 0.2 to 1 micrometer 2 and 1 to 4 micrometer in length. Each mitochondria is a double membrane bound structure. आत्तापर्यंत आपण पाहिलं लायसोझोम किंवा व्हॅक्यूल यांच्यावर सिंगल मेम्ब्रेनचं कव्हर आहे, तर मायटोकॉन्ड्रिया हे जे स्ट्रक्चर आहे यावर आपल्याला डबल मेम्ब्रेन पाहायला मिळते. आता दोन मेम्ब्रेन, आउटर अँड इनर मेम्ब्रेन, अँड दे डिव्हाइड द ल्युमेन इंटू 2 ॲक्वियस कंपार्टमेंट्स, आउटर अँड इनर कंपार्टमेंट. ह्या दोन मेम्ब्रेनमुळं, आउटर आणि इनर मेम्ब्रेनमुळं जो काही ल्युमेनचा भाग आहे, मायटोकॉन्ड्रियाच्या पोकळीचा भाग आहे, हा सुद्धा दोन कंपार्टमेंटमध्ये डिव्हाइड होतो, आउटर अँड इनर कंपार्टमेंट. तर आउटर कंपार्टमेंट हा घटक किंवा हा भाग कसा तयार होईल, तर आउटर आणि इनर मेम्ब्रेन या दोघांच्यामध्ये असणारा जो भाग आहे त्याला म्हणायचं आउटर कंपार्टमेंट, आणि इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये असणारा जो भाग आहे त्याला म्हणायचं इनर कंपार्टमेंट. द आउटर कंपार्टमेंट फॉर्म्स कंटिन्युअस बाउंड्री. आउटर कंपार्टमेंटची एक कंटिन्युअस बाउंड्री पाहायला मिळते. वेअर ॲज इनर कंपार्टमेंट इज कॉल्ड मॅट्रिक्स. जे इनर कंपार्टमेंट सगळ्यात आतलं जे कंपार्टमेंट आहे त्याला मॅट्रिक्स असं म्हणतात. इनर मेम्ब्रेन हॅज अ नंबर ऑफ फोल्डिंग्स, दे आर कॉल्ड ॲज क्रिस्टी. मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनच्या नंबर ऑफ आपल्याला फिंगर लाईक फोल्डिंग पाहायला मिळतात, ज्यांना क्रिस्टी असं म्हणतात.
क्रिस्टी इन्क्रीजेस सरफेस एरिया. क्रिस्टीमुळं मायटोकॉन्ड्रियाचा सरफेस एरिया हा वाढवला जात असतो. टू मेम्ब्रेन हॅज देअर स्पेसिफिक एन्झाईम्स फॉर स्पेसिफिक फंक्शन्स. मायटोकॉन्ड्रियाचे जे 2 कंपार्टमेंट आहेत त्या 2 कंपार्टमेंटमध्ये काही पर्टिक्युलर एन्झाईम्स आपल्याला त्यांच्या फंक्शनसाठी पाहायला मिळतात. द मॅट्रिक्स पझेसेस सिंगल सर्क्युलर DNA, फ्यू RNA मॉलिक्युल्स, 70s टाईप ऑफ रायबोझोम्स अँड दीज आर प्रेझेंट. आता मॅट्रिक्सचा जो भाग आहे, जो इनर कंपार्टमेंटचा भाग आहे, यामध्ये आपल्याला सिंगल परंतु सर्क्युलर DNA पाहायला मिळतो. काही RNA मॉलिक्युल्स असतात आणि काही 70s या प्रकाराचे रायबोझोम्स आपल्याला पाहायला मिळतात. दीज कंपार्टमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर प्रोटीन सिंथेसिस. यांचा उपयोग ते प्रोटीनची निर्मिती करण्याकरता करत असतात. मायटोकॉन्ड्रिया डिव्हाइड्स बाय फिजन. मायटोकॉन्ड्रियाचं डिव्हिजन हे फिजन मेथडद्वारे कंप्लीट केल्या जात असते. नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया चेंजेस डिपेंडिंग अपॉन फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ सेल. जसं आता आपण पाहिलं की व्हॅक्युल्स जे आहेत किंवा लायसोझोम्स जे आहेत यांची संख्या सेलच्या ॲक्टिव्हिटीवरून कमी जास्त होत असते. त्याप्रमाणे नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रियाचा नंबरसुद्धा सेलच्या ॲक्टिव्हिटीवरून बदललेला पाहायला मिळतो. फंक्शन इट इज साईट फॉर अरोबिक रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचा जो अरोबिक रेस्पिरेशन हा प्रकार आहे ज्यामध्ये ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे, त्याच्यासाठी साईट म्हणून, त्यांची जागा म्हणून मायटोकॉन्ड्रिया हे असतात. द प्रोसेस प्रोड्युसेस सेल्युलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP अँड हेन्स दे आर कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल्स. आता ही जी रेस्पिरेशनची क्रिया पूर्ण होते याचा एंड प्रोडक्ट म्हणून सेल्युलर एनर्जी ही तयार केली जाते आणि ती एनर्जी म्हणजे ATPच्या स्वरूपामध्ये स्टोअर केली जाते, जी गरजेनुसार पुन्हा ती आपल्याला वापरता येत असते. आणि ATP प्रोडक्शनमध्ये किंवा सेलच्या ॲक्टिव्हिटीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची निर्मिती मायटोकॉन्ड्रियामध्ये केली जाते. म्हणून मायटोकॉन्ड्रिया आर अल्सो कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल्स. सेल्सचा पॉवर हाऊस तयार करण्यामध्ये या मायटोकॉन्ड्रियाचा महत्त्वाचा भाग आहे. तर फिगर तुम्हाला ड्रॉ करायच्यात बघा. इनर कंपार्टमेंट अँड आउटर कंपार्टमेंट. त्यानंतर ATP सिंथेटेज एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. नंतर इंटर मेम्ब्रेन स्पेस आहे आउटर आणि इनर मेम्ब्रेनच्यामध्ये. इनर कंपार्टमेंटमध्ये कंप्लीट मॅट्रिक्स आहे ज्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ एन्झाईम्स आहेत. रायबोझोम्स ग्रॅन्युअल्स आहेत आणि क्रिस्टी ज्या नंबर ऑफ फिंगर लाईक प्रोजेक्शन्स तयार केल्या जात असतात त्यांना क्रिस्टी असं म्हणतात. महत्त्वाचा याचा रोल काय आहे? अरोबिक रेस्पिरेशनमध्ये किंवा ATP फॉर्मेशन इज द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. शरीराला एनर्जी देणारी अशा सेल्स आहेत, सेल ऑर्गेनेल्स आहेत, म्हणून यांना पॉवर हाऊस ऑफ सेल्स असं सुद्धा म्हणतात. So here are some questions. Solve them. Thank you.